आपल्याला आलं नाही अनुदान चल आता क्लोज पेटल्यावर पुढे काय शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जालना जिल्ह्याला अनुदान मिळालं पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. या नाकर्त्या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या नाकर्त्या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. जालना वगळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. गेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानामधून जालना जिल्ह्याला वगळण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत नुकसानीचा अहवालच विभागीय आयुक्त आणि सरकारला पोहोचला नसेल असं आम्हाला यातून वाटतंय. कारण की काल 4 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची मदतीचा शासन निर्णय काल शासनाने जाहीर केला. त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही. राज्यात सुमारे 1000 कोटीचं हे नुकसानीचं अनुदान मिळणार आहे. मात्र जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होऊनही या जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानापासून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही सरकारचा आणि जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचा निषेध म्हणून या शासन निर्णयाचा होळीचा कार्यक्रम आज आम्ही केला. जालना जिल्ह्यात 227 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा शासनाने इकडे लक्ष दिलेलं नाही. हे सगळं इतकं नुकसान झालेलं असून त्यांचं लक्ष इकडे नाही, लोकप्रतिनिधीचं लक्ष इकडे नाही. जालना जिल्ह्याचं जे काही नुकसान झालं असेल ते त्यांचं अजिबात इकडे लक्ष नाही. सगळे लक्ष निवडणुकीकडे चाललेलं आहे त्यांच्यावर. लोकप्रतिनिधी पाहत नाही ना. जालना जिल्ह्याचे जे पालकमंत्री काय करतात काय ते झोप घेतात का? त्यांना समजत नाही का काय चाललं इथं? दिसत नाही का शेतकऱ्याचं नुकसान काय झालंय काही नाही? आज 227 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा ते झोपी देत. यांना काय करायला पाहिजे? अशा हे शासन प्रशासनाचं बिलकुल खाली मुंडकं वर पाय करायला पाहिजे. अनुदानाची वाट पाहतो. अनुदानाचा 1 रुपया नाही आणि जार सुद्धा नाही अशी माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन असं ठेवलं की जालना जिल्ह्याचं ती होळी केली आम्ही त्याची. त्या प्रशासनाने जे का अहवाल काढला त्याची होळी करून आम्ही निषेध नोंदवला. आणि ह्या सरकारला काही वाटायला पाहिजे थोडंफार. इतकी अतिवृष्टी झाली आणि 1 रुपयाचं सुद्धा अनुदान नाही. हे झोपले घ्या. हे जार काढते दुसराच. त्याचं इलेक्शनचं पडलं त्याला. शासनाचं या सरकारचं शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष नाही. पुरा अतिवृष्टी झालेली, फार नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं. परंतु शासनानं जालना जिल्हा वगळला. त्याकरता शासनानं याची दखल घ्यावी.